नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटे सर. आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर यामधील जे एक्झाम्पल आपण सोडवणार आहे त्याच्या अगोदर त्याचा आपण आराखडा या ठिकाणी पाहत असतो, स्पेसिमन पाहत असतो. आणि स्पेसिमन ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर याचे काही स्पेसिमन या ठिकाणी फॉर्मॅट आज आपण या ठिकाणी पाहतोय. कशा प्रकारे या ठिकाणी आपण हे गणित सोडवत असतो हे आज आपण पाहणार आहोत. तर ठीक आहे, या ठिकाणी स्टेप नंबर 1 जी आहे त्यापासून मी या ठिकाणी सुरुवात करतो आणि त्यानंतर 1 बाय 1 आपण बाकीच्या स्टेप बघूया. आता गणित सोडवत असताना सुरुवातीला या ठिकाणी सुरुवात करत असताना इन द बुक्स ऑफ डॉट 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 म्हणजे उदाहरणामध्ये जे काय त्या कंपनीचं नाव या ठिकाणी दिलं असेल त्या कंपनीचं या ठिकाणी नाव लिहावं लागतं. इन द बुक्स ऑफ त्याच्या पुस्तकामध्ये हे अकाउंटिंग करतोय म्हणून. तर या ठिकाणी स्टेप नंबर 1 जी आहे त्याचं नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा आपण त्याला म्हणू शकतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणू शकतो. तुम्हाला आता एक्झाम्पलमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट विचारतील, प्रिपेअर करा म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट विचारतील किंवा प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं विचारतील. तर बरेच जण कन्फ्यूज होतात म्हणून या ठिकाणी मी सरळ दोन्हीही नावं दिलेली आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी पहिली जी स्टेप आहे त्याचं नाव आहे, पहिल्या अकाउंटचं नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. एक कोणतंही नाव तुम्ही देऊ शकता. याला 2 बाजू असतात, एक डेबिट बाजू असते आणि एक क्रेडिट बाजू असते. आता बरेच जण म्हणतील डेबिट बाजू या ठिकाणी किती कॉलम घ्यायचे आहेत. तर डेबिट बाजूला या ठिकाणी 2 कॉलम आहेत, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज असे 4 कॉलम या ठिकाणी तयार करायचे आहेत. मी या ठिकाणी 4 कॉलम मी तयार केले. आता काही जणांचे प्रश्न असेल डेबिट साईडला काय येतं. तर या ठिकाणी डेबिट साईडला बघा, या ठिकाणी मी म्हणतो लॉस, जे काय लॉस होतात, जे काय लॉस असतात ते डेबिट साईडला येतात. आणि क्रेडिट साईडला काय येतं, जे काही प्रॉफिट असतात ते या ठिकाणी येतात. फरकांचं सांगत नाही. या ठिकाणी शेवटला क्रेडिट साईडला 100 होते, डेबिट साईडला 50 होते. फरक लागला इकडं 50 रुपयांचा, तो आपला प्रॉफिट असतो. तो फरक नाही मी सांगत, बाकीचे जे काही व्यवहार आहेत त्यांच्या संदर्भात सांगतोय. डेबिटला काय येतात, लॉस येतात आणि क्रेडिटला काय येतं, प्रॉफिट येतो. लक्षात ठेवा, फायदा क्रेडिटला, तोटा डेबिटला. ठीक आहे, आता 1 बाय 1 आपण या ठिकाणी लगेच आता सुरुवात करणार आहे. स्टेप नंबर 1 समजली असेल तुम्हाला. या ठिकाणी मी लगेच काय लिहिणार नाही, मी या ठिकाणी लगेच लिहिणार नाही, कारण की स्टेप नंबर 3 जी आहे त्याच्यावरून आपल्याला स्टेप नंबर 1 करायची असते. स्टेप नंबर 1 त्याच्यावरून करायची असते, त्यामुळे आपण नंतर बघूया. तर ठीक आहे, या ठिकाणी सुरुवातच अशा आपण करतोय की एक्झाम्पल सोडवल्यासारखी, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन सुद्धा होणार नाही. स्टेप नंबर 2 जी आहे तुम्हाला सरळ सांगतात की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सुद्धा तयार करा. ठीक आहे, तर या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे हेडिंग द्यायचं आहे. याला सुद्धा डेबिट बाजू असते, क्रेडिट बाजू असते. ठीक आहे, तर या ठिकाणी पहिला जो कॉलम आहे डेबिट साईडचा पर्टिक्युलर्स, त्यानंतर पार्टनर नंबर 1चं जे नाव काय असेल ते, समजा ए नाव असेल तर इथे या ठिकाणी ए रुपीज, या ठिकाणी बी असेल दुसऱ्या पार्टनरचं नाव तर बीज रुपीज, तिसऱ्याचं नाव सी असेल तर सीज रुपीज असं लिहू शकतो. त्याच प्रकारे क्रेडिटला सुद्धा या ठिकाणी कॉलम आहेत 3, पर्टिक्युलर्स फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे पहिला पार्टनर, दुसरा पार्टनर, तिसरा पार्टनर यांची कॉलम असतात, वेगवेगळे कॉलम असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे एकूण 8 कॉलम या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये तयार करावे लागतात. फक्त हे 3 जे कॉलम आहेत ते पार्टनरच्या संख्येवरून ठरत असतात. तुम्हाला समजा उदाहरणामध्ये 2च पार्टनर दिलेत, नवीन एक ऍडमिट झालेला आणि अगोदरचा ओल्ड एक, असे 2च पार्टनर आहेत. अशा वेळी पर्टिक्युलर फर्स्ट सेकंडच होणार, थर्ड होणार नाही. पर्टिक्युलर फर्स्ट सेकंड एवढंच होणार. ठीक आहे, ही महत्वाची बाब लक्षात घ्या. तुम्हाला जर विचारलं की या ठिकाणी उदाहरणामध्ये 4 आहेत पार्टनर, अशा वेळी या ठिकाणी 4 कॉलम या ठिकाणी होणार. पर्टिक्युलर्स फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ असे 5 कॉलम डेबिट साईडला होणार. हे सर्व कॉलम कशावरून ठरतात, तर उदाहरणामध्ये जे काही पार्टनरची संख्या दिली असेल त्याच्यावरून ठरत असतात. ठीक आहे, हे झालं आपलं दुसरं अकाउंट. दुसरं अकाउंट या ठिकाणी समजलं असेल. आता हे लगेच मी सुरुवात करतो. याचा सुरुवातीला लगेच जो काय मुद्दा असेल तो लगेच आपण लिहून घेणार आहे. सुरुवात करत असताना मी क्रेडिट साईड वरून सुरुवात करतो. का, कारण की कॅपिटलचा जो बॅलन्स असतो, या ठिकाणी मी कॅपिटल हा शब्द दिसतोय, कॅपिटलचा नेहमी बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट. लक्षात ठेवा, कॅपिटलचा बॅलन्स नेहमी कोणता असतो, क्रेडिट असतो. ठीक आहे, आता क्रेडिटचा बॅलन्स म्हणण्यात या ठिकाणी सुरुवात करत असताना बाय हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. बाय बॅलन्स
CD. हा बॅलन्स CD तुम्हाला या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये दिलेला असतो या ठिकाणी. ठीक आहे, मी या ठिकाणी कंसात तुम्हाला समजण्यासाठी म्हणतोय, कंसात मी देतोय तुम्हाला समजण्यासाठी. या ठिकाणी ओपनिंग कॅपिटल बॅलन्स शीट मध्ये दिलेलं असतं. तुम्हाला उदाहरणामध्ये बॅलन्स शीट दिलेली असते, त्याच्यामध्ये ओपनिंग कॅपिटल या ठिकाणी दोघांचे म्हणजे ओल्ड पार्टनरचे असतात. ओल्ड पार्टनरच्या रकमा असतात, नवीन पार्टनरची रक्कम या ठिकाणी नसते. ठीक आहे, या ठिकाणी लिहून टाकायची असते क्रेडिट साईडला. त्यानंतर या ठिकाणी नवीन पार्टनरची एक ऍडजस्टमेंट असते. काय असते? ऍडजस्टमेंट. त्याच्या कॅपिटलची रक्कम या ठिकाणी दिलेली असते. मग तिसऱ्याचं जरी कॅपिटल असलं तरी त्याचा बॅलन्स कोणता असणार आहे? क्रेडिट असणार आहे. मग या ठिकाणी लिहा बाय कॅश. त्याने कसे पैसे दिले त्याच्यावर अवलंबून आहे, कॅश का बँकेमध्ये. तर मी या ठिकाणी कॅश ऑब्लिक बँक अकाउंट लिहितो. ठीक आहे, तर त्याची रक्कम ही दोघांची नसते तर त्याची असते, म्हणजे तिसऱ्याची रक्कम या ठिकाणी नवीन पार्टनरची रक्कम असते. वाटलंच तर मी कंसामध्ये या ठिकाणी माहिती लिहितो, न्यू पार्टनर कॅपिटल. तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी मी कंसामध्ये लिहितोय. तुम्ही एक्झाम्पल सोडवत असताना तसं नाही लिहायचं. ठीक आहे, झालं. या ठिकाणी मी थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर या ठिकाणी गुडविल, हा तिसरा जो पार्टनर आहे तो गुडविल आपल्याला देतो. जे काय त्या ठिकाणी गुडविल या ठिकाणी मिळत असतं, हे गुडविल या ठिकाणी ओल्ड पार्टनरमध्ये, जुन्या पार्टनरमध्ये वाटावं लागतं. म्हणजे पहिला आणि दुसरा जो कोणी पार्टनर असेल त्यांच्यामध्ये या ठिकाणी वाटावं लागतं. देतो कोण? तिसरा, परंतु वाटायचं असतं या दोघांमध्ये, ओल्ड मध्ये. ठीक आहे, ते आपण बघूया नंतर. मी तर येतो डिवायडेड टू ओल्ड पार्टनर्स. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ही महत्वाची बाब आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे बाय जर्नल रिझर्व. तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये जर जर्नल रिझर्व हा जर व्यवहार दिला असेल, ठीक आहे, तर हे जर्नल रिझर्व जे असतात ते सुद्धा जुन्या पार्टनरमध्ये या ठिकाणी वाटले जातात. जुन्या पार्टनरमध्ये या ठिकाणी वाटले जातात. हे ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये असतं. इथं म्हणूया डिवायडेड, पुन्हा एकदा डिवायडेड टू ओल्ड पार्टनर्स जे कोणी असतील त्यांच्यामध्ये या ठिकाणी वाटलं जातं. ठीक आहे, आणि पुढं तर बरेच जण म्हणतील या ठिकाणी अजून काय लिहायचं असतं. तर एवढे या ठिकाणी महत्वाचे घटक असतात. हे 4 घटक तुम्हाला लक्षात आले असतील. बाय बॅलन्स CD म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा या ठिकाणी बॅलन्स दिलेला असतो. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये, उदाहरणामध्ये ओपनिंग कॅपिटल बॅलन्स शीट ही दोघांचीच असते. ओल्ड पार्टनरची रक्कम या ठिकाणी दिलेल्या असतात. त्यानंतर बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट म्हणजे नवीन जो पार्टनर आहे त्याचं कॅपिटल या ठिकाणी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असतं. ते आपल्याला लिहावं लागतं क्रेडिट साईडला. का? कारण की जरी पहिल्याचं कॅपिटल असेल किंवा दुसऱ्याचं कॅपिटल असेल किंवा तिसऱ्याचं असेल, हे कॅपिटल आहे ना, कॅपिटलचा बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट. म्हणून क्रेडिट साईडला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट तिसऱ्याच्या कॉलम मध्ये रक्कम लिहायची, कारण तिसऱ्याचं कॅपिटल असतं, नवीन पार्टनरचं या ठिकाणी कॅपिटल असतं. त्यानंतर गुडविल या ठिकाणी तिसराच पार्टनर देतो, म्हणजे नवीन पार्टनर. परंतु या ठिकाणी जे काही गुडविल दिलं जातं ते गुडविल डिवायडेड टू ओल्ड पार्टनर म्हणजे जुने जे कोणी पार्टनर असतील पहिला आणि दुसरा त्यांच्यामध्ये हे वाटलं जातं ते रेशो प्रमाणे. ठीक आहे, तिसऱ्याला काही या ठिकाणी मिळत नाही. परत जर्नल रिझर्व या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये दिला असेल, बॅलन्स शीट मध्ये, तर हा सुद्धा या ठिकाणी लिहायचा असतो क्रेडिट साईडला. त्याचा सुद्धा बॅलन्स या ठिकाणी क्रेडिटच असतो. परंतु हा सुद्धा या ठिकाणी डिवायडेड टू ओल्ड पार्टनर्स म्हणजे जुन्या भागीदारांमध्ये या ठिकाणी हे जर्नल रिझर्व वाटले जातात. तिसऱ्याला या ठिकाणी काही रक्कम दिली जात नाही. ठीक आहे, आता हे झाले 2 स्टेप थोडक्यात आपण बघितली. पहिली स्टेप ही आपली बॅलन्स शीट वरती अवलंबून आहे, त्यामुळं लगेच तुम्ही म्हणायचं नाही की पहिली स्टेप सरांनी अजून काही लिहिलेली नाही. दुसरी स्टेप का लिहिली तर आपल्याला एक्झाम्पल सोडवल्यासारखं या ठिकाणी हा फॉर्मॅट बघायचा आहे, तुमच्या लक्षामध्ये लगेच येईल. ठीक आहे, तर या ठिकाणी बॅलन्स शीट आपण लिहिलेला आहे. ॲज ऑन लिहिणं गरजेचं आहे. कधी या ठिकाणी बॅलन्स शीट शेवटची तारीख आहे तर अकाउंटिंग इयरची शेवटची तारीख ही 31 मार्च असते. फक्त इयर या ठिकाणी उदाहरणामध्ये दिलं असेल ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर ठीक आहे, या ठिकाणी आता आपण या ठिकाणी कॉलम करायचे असतात. लायबिलिटीज, अमाऊंट रुपीज असे 3 कॉलम या ठिकाणी लायबिलिटी साईडला झाले. असेट साईडला सुद्धा 3 कॉलम, असेट, अमाऊंट रुपीज. आता या ठिकाणी तुम्हा सर्वांना समजलं असेल 6 कॉलम या ठिकाणी तयार करायचे आहेत. तर या ठिकाणी सुरुवात करत असताना
सुरुवात करत असताना या ठिकाणी आपण सुरुवात ही या ठिकाणी लगेच आपण करणार आहोत. तर या ठिकाणी आपण सुरुवात करतोय बघा. तर या ठिकाणी सुरुवात करत असताना असेट साईडला महत्वाचं आपण घेऊया. तर पहिला या ठिकाणी मी मुद्दा लिहितो असेट्स अकाउंट. ठीक आहे. जे काय तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये काही असेट दिले असतील त्याची रक्कम या ठिकाणी लिहायची. जर तुम्हाला या ठिकाणी काही ऍडजस्टमेंट दिली नसेल तर डायरेक्ट आउटरला लिहू शकता. परंतु ऍडजस्टमेंट दिली असेल तर या ठिकाणी इन अंदाज रक्कम द्यायची असते. मग या ठिकाणी जर तुमचं असेट कमी झालं, बघा या ठिकाणी सांगितलं की असेटची व्हॅल्यू ही 10,000 होती आणि आता असेटची रक्कम ही 8,000 आहे. मग या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे की या ठिकाणी असेट आपलं 2,000 रुपयानं कमी झालं. मग अशा वेळी काय करतो, लेस करतो. काय करतो, लेस. या ठिकाणी 10,000 लिहायचं, या ठिकाणी लेस डेप्रिसिएशन रक्कम हिथंच इनरला लिहायची आणि वजाबाकी करत असताना या ठिकाणी आउटरला करायची. ठीक आहे. आता बरेच जण म्हणतील हे या ठिकाणी काय लिहिलं 2,000 रुपये. बघा 10,000 मायनस 2,000 रक्कम किती आली 8,000. तुम्हाला या ठिकाणी रिव्हॅल्युएशन करून दाखवलं जातं असेटचं. बघा संपत्तीचं रिव्हॅल्युएशन केलं जातं. का? कारण की या ठिकाणी तिसरा व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये येत असतो आणि समजा या ठिकाणी आपलं असेट बघा डिक्रीज झालं. डिक्रीज म्हणजे कमी झालं. असेट कमी झालं. डिक्रीज इन असेट्स हा आपला लॉस आहे. आपला काय आहे? हा आपला लॉस आहे. लक्षात ठेवा, हा आपला काय आहे? लॉस. ठीक आहे. लॉस नेहमी काय करतो? लेस करतो. काय करतो? लेस. मग हे ऍडजस्टमेंट असते. मग ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट झाले पाहिजे बाळांनो? 2 इफेक्ट झाले पाहिजेत. किती? 2. मी तुम्हाला पहिलंच स्टेप नंबर 1 सांगितली होती की लॉस कोणत्या साईडला येतो? बघा डेबिट साईडला येतो. या ठिकाणी घ्या डेबिट साईडला टू हा शब्द पाहिजे. टू असेट्स अकाउंट. ठीक आहे. जी काय रक्कम त्या ठिकाणी वजा केली होती, जी काय रक्कम या ठिकाणी वजा केली होती डेप्रिसिएशनची, ती रक्कम या ठिकाणी आपण लिहायची असते. मी कंसामध्ये वाटलं असतं म्हणतो डिक्रीज इन असेट. जी काय रक्कम कमी झाली होती ती रक्कम या ठिकाणी डेबिट साईडला येते. का डेबिट साईडला येते? तो आपला लॉस आहे म्हणून. ठीक आहे. लगेच पुढचा मुद्दा या ठिकाणी बघूया. आता लगेच बॅलन्स शीटला अजून एक दुसरा मुद्दा मी या ठिकाणी बघतोय. तर एक ओळ सोडतो या ठिकाणी, म्हणतो असेट अकाउंट रक्कम मी इनरला लिहिणार आहे कारण काहीतरी ऍडजस्टमेंट असेल म्हणून. ठीक आहे. आपण एक फॉर्मॅट बघतोय आराखडा तुमच्या लक्षात येण्यासाठी. पण तुमचं या ठिकाणी असेट वाढलं म्हणून या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिली असेल. हे जे बघितलं असेट कमी झालं मग तो आपला लॉस होता. पण आता या ठिकाणी असेट वाढला अशी ऍडजस्टमेंट तुम्हाला दिली असेल तर त्या ठिकाणी ऍड हा शब्द लिहायचा. वाढलं की ऍड करायचं. पण या ठिकाणी डेप्रिसिएशन शब्द नाही येत, ऍप्रिसिएशन हा शब्द येत होतो. ऍप्रिसिएशन हा शब्द येतो. लक्षात ठेवा. अप्रिसिएशन म्हणजे जी काय वाढली असेल रक्कम ती या ठिकाणी लिहायची असते आणि बेरीज या ठिकाणी आउटरला. ठीक आहे. बघा या ठिकाणी मी म्हणतो इन्क्रीज म्हणजे असेट आपलं वाढलं, संपत्ती आपली वाढली. आपली संपत्ती वाढली, आपला काय झाला? फायदा झाला. आपला काय झाला? प्रॉफिट झाला. काय झाला? प्रॉफिट. आपला प्रॉफिट. आता ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट केले पाहिजे. लक्षात ठेवा किती इफेक्ट केले पाहिजे? 2. मी तुम्हाला सांगितलं स्टेप नंबर 1 बघा. स्टेप नंबर 1 काय सांगितलं या ठिकाणी? डेबिटला काय येतो? लॉस आणि क्रेडिटला काय येतो? प्रॉफिट. मग प्रॉफिट इथं काय म्हणलंय? असेट आपलं वाढलं, आपला काय असतो? प्रॉफिट असतो. मग प्रॉफिट क्रेडिट साईडला येतो. लिहा इथं बाय असेट्स अकाउंट. रक्कम जी काय बेरीज आपण त्या ठिकाणी केली होती ऍप्रिसिएशन म्हणून. ठीक आहे. तीच रक्कम या ठिकाणी आपल्याला घ्यायची असते. कामसामध्ये मी वाटलं असं म्हणतो मी या ठिकाणी इन्क्रीज इन असेट्स. ठीक आहे. लिहिलं. आता पुढचा या ठिकाणी मुद्दा लगेच आपण बघू. आता या ठिकाणी मी लिहिलं. आता लायबिलिटी साईडला आपण काही मुद्दे असतात ते बघूया आपण. लायबिलिटीज. ठीक आहे. तर या ठिकाणी लायबिलिटीज अकाउंट मी या ठिकाणी लिहिलं. या ठिकाणी लायबिलिटीज अकाउंट लिहिलं. बघा याची रक्कम मी इनरला लिहितो. का? याची काहीतरी ऍडजस्टमेंट या ठिकाणी दिली असेल. इथे काय टू शब्द येत नाही, बाय शब्द येत नाही, म्हणून मी या ठिकाणी लायबिलिटीज अकाउंट तुम्हाला नाव दिलं असेल त्या ठिकाणी उदाहरणामध्ये. ठीक आहे. मग या ठिकाणी काही लायबिलिटीज असतात की त्या आपण अनक्लेम्ड केलेल्या असतात. म्हणजे त्याचा आपण
या ठिकाणी क्लेम केलेला नसतो. ठीक आहे. आपल्याला देणं होतं समजा 1,000 रुपये, पण त्या ठिकाणी आपण या ठिकाणी रक्कम काहीतरी विसरून गेलो होतो, त्यामुळे अनक्लेम म्हणतो आपण या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे काय, अनक्लेम रक्कम जी होती ती रक्कम आपण या ठिकाणी वजा केली आणि त्याची वजाबाकी आउटरला लिहिली. म्हणजेच काय की या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा, आपल्याला समजा या ठिकाणी 100 रुपये देणं आपण दाखवले, पण आपल्याला द्यायचं होतं फक्त 50 रुपये. किती रुपये द्यायचं होतं? 50 रुपये. आपण जास्त दाखवले ना, चुकीचं दाखवलंय. मग अशा वेळी आपण काय करतो, लेस करतो, अनक्लेम. चुकीचं दाखवले ना, अनक्लेम. मग 50 वजा करायचे, आउटरला वजाबाकी 50 येणार. मग आपलं देणं कमी झालं बाळांनो, आपलं देणं कमी झालं. इथं म्हणतो वाटलंच तर डिक्रीज इन लायबिलिटीज. डिक्रीज इन लायबिलिटीज. बघा, आपली लायबिलिटी म्हणजे देणं कमी झालं, कर्ज कमी झालं बाळांनो. हा आपला काय आहे? हा आपला काय आहे? आपला प्रॉफिट आहे. आपला काय आहे? प्रॉफिट आहे. आपलं देणं कमी झालं, हा आपला प्रॉफिट आहे. मग मी तुम्हाला मगाशी म्हणलं ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2. मग दुसरा इफेक्ट हा रिव्हॅल्युएशन अकाउंटला होतो किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटला होतो. डेबिटला काय होतो? लॉस. क्रेडिटला काय होतो? प्रॉफिट. आपला प्रॉफिट आहे ना, लायबिलिटीज कमी झालं, आपला प्रॉफिट आहे. मग या इकडं क्रेडिट साईडला बाय लायबिलिटीज अकाउंट, रक्कम डायरेक्ट आउटरला जी काय रक्कम या ठिकाणी आपण वजा केली होती ना, वजा ती रक्कम या ठिकाणी लिहायची असते. ठीक आहे. वाटलंच कंसामध्ये इथे म्हणतो डिक्रीज इन लायबिलिटीज. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा लगेच आपण बघू, म्हणजे तुमच्या लगेच लक्षामध्ये येतील. तर या ठिकाणी म्हणतो लायबिलिटीज अकाउंट. अजून सुद्धा काहीतरी लायबिलिटी होती, त्याची रक्कम इनरला मी लिहिली, परंतु यामध्ये आपली लायबिलिटी चुकून आपण कमी दाखवली होती, ती वाढवली पाहिजे. क्लेमड. ठीक आहे. रक्कम या ठिकाणी मी लिहितो, बेरीज करून आउटरला या ठिकाणी बेरीज याची लिहिली. बघा, आता आपली लायबिलिटीज वाढली. आपल्याला समजा या ठिकाणी म्हणू मी या ठिकाणी मी 50 रुपये दाखवलेत लायबिलिटीजचे, आणि अजून आपण चुकीचं दाखवलं होतं. आपल्याला अजून 50 रुपये द्यायचे होते. आपल्याला अजून 50 रुपये द्यायचे होते. मग आपण कमी दाखवले ना, आपल्याला 100 रुपये देणं आहे, आपण दाखवले 50च. मग 50 अधिक 50 100 असं या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजेच काय की इन्क्रीज, आपल्याला लायबिलिटीज मध्ये वाढ करावी लागणार आहे. इन्क्रीज इन लायबिलिटीज. आपली लायबिलिटीज, आपलं देणं वाढलं, तर आपलं कर्ज वाढलं. आपला काय आहे बाळांनो? लॉस आहे. काय येतो? लॉस. हे ऍडजस्टमेंट असते. मग ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात तुम्हीच सांगा? 2. मग दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशनला जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातो. या इकडे डेबिट साईडला लॉस कुठल्या साईडला येतो? डेबिट साईडला. टू लायबिलिटीज अकाउंट. ठीक आहे. रक्कम जी काय बेरीज या ठिकाणी केली होती ना, तीच रक्कम एवढी जी काय रक्कम बेरीज केली तीच रक्कम या ठिकाणी लिहायची असते. ठीक आहे. वाटलं असं कंसामध्ये म्हणतो इन्क्रीज इन लायबिलिटीज. ओके, खतम. ठीक आहे, संपलं. आता हे एवढं मी आपण लिहिलेलं आहे, आणि ही लिहिल्यानंतर आता तुम्ही मला काय आणखीन राहिलंय का, तो काय राहिलंय का तर लगेच आपण बघू. ठीक आहे. तर 4थी स्टेप आपली एक होती, ती 4थी स्टेप लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. तर 4थी स्टेप ही सुद्धा आपली महत्वाची आहे. याला आपण वर्किंग नोट मध्ये लिहू शकतो, पण मी या ठिकाणी डायरेक्टली कॅश अकाउंट तयार केलंय. डेबिट क्रेडिट बाजू आहे, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज असे कॉलम आहेत. बघा, या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये कॅश अकाउंटची रक्कम दिलेली असते. उदाहरणामध्ये बॅलन्स शीट असते, त्या बॅलन्स शीट मध्ये कॅश अकाउंटची रक्कम दिलेली असते. मग या ठिकाणी कॅश अकाउंटची रक्कम लिहित असताना कॅश अकाउंटचा नेहमी बॅलन्स कोणता असतो? आपल्या ॲसेटचा, आपल्या संपत्तीचा बॅलन्स कोणता असतो? आपल्या संपत्तीचा नेहमी बॅलन्स कोणता असेल? आपल्या संपत्तीचा बॅलन्स कोणता असेल बाळांनो? सांगा तुम्हीच. असेटचा नेहमी बॅलन्स कोणता असतो? तर डेबिट बॅलन्स असतो. कोणता असतो बॅलन्स? डेबिट. ठीक आहे. मग डेबिट बॅलन्स म्हटल्यानंतर मला सांगा, डेबिटला येऊन लिहायचं 2. मग अशा आपण बघितलं लायबिलिटीचा बॅलन्स कोणता होता? क्रेडिट. कॅपिटलचा बॅलन्स कोणता होता? क्रेडिट. मग असेटचा बॅलन्स कोणता असतो? कॅश अकाउंट हे आपला असेट आहे. मग डेबिटला यायचं 2,
बॅलन्स बीडी, काय म्हणायचं बीडी, म्हणजे काय ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये रक्कम दिली असेल ती या ठिकाणी लिहायची. ठीक आहे. त्यानंतर इथं वाटलं असं मी म्हणतो अमाऊंट टू बी ओपनिंग बॅलन्स शीट. ठीक आहे, थोडक्यात लिहितो ओपनिंग बॅलन्स शीट तुमच्या लक्षात येण्यासाठी. बॅलन्स शीट मध्ये कॅशची ओपनिंग बॅलन्स शीट ओपनिंग रक्कम या ठिकाणी दिली होती, ती रक्कम या ठिकाणी लिहिली. त्यानंतर या ठिकाणी नवीन पार्टनरचं न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याची रक्कम तुम्ही मला कसं काय, तर या ठिकाणी बघा आपण कॅश बँक मध्ये लिहिलं होतं ना, कॅश मध्ये जी काय रक्कम तुम्हाला जमा होती तिसऱ्याची रक्कम तुम्हाला मिळते, पार्टनर्स कॅपिटलची तिसऱ्या पार्टनरची रक्कम कॅशमध्ये मिळते, त्याची ऍडजस्टमेंट असते. म्हणून या ठिकाणी दोन इफेक्ट झाले पाहिजे. म्हणून या ठिकाणी न्यू पार्टनर कॅपिटल तिसऱ्या पार्टनरच्या कॅपिटलची रक्कम या ठिकाणी कॅश अकाउंट मध्ये आली पाहिजे. वाटलंच मी या ठिकाणी म्हणतो न्यू पार्टनर्स कॅपिटल अमाऊंट. ठीक आहे, ऍडजस्टमेंट मध्ये रक्कम असते. ओके, ठीक आहे. बघा अजून एक मुद्दा असतो की या ठिकाणी गुडविल या ठिकाणी हा नवीन पार्टनर देत असतो. गुडविल नावलौकिक जे काय असेल त्याचा एक हिस्सा या ठिकाणी देत असतो. ठीक आहे, गुडविल. मग हे सुद्धा ऍडजस्टमेंट असते, याचा सुद्धा दोन इफेक्ट झाले पाहिजेत. गुडविल हे कॅश मध्ये देतं, मग या ठिकाणी म्हणा टू गुडविल. जी काय रक्कम या ठिकाणी नवीन पार्टनर दिली असेल गुडविलची ती या ठिकाणी लिहायची. गुडविल अकाउंट म्हणतो या ठिकाणी. वाटलंच या ठिकाणी म्हणून न्यू पार्टनर गुडविल अमाऊंट पेड. ओके, या ठिकाणी जी काही नवीन पार्टनरनं गुडविलची अमाऊंट पेड केली असेल तेवढी रक्कम या ठिकाणी मी लिहिली टोटल. ठीक आहे. मग अशा प्रकारे या ठिकाणी या डेबिट साईडची आपण बेरीज करतो. जी काय बेरीज येते तेवढीच बेरीज या ठिकाणी क्रेडिट साईडला लिहायची असते. लिहिलं आणि जो काही फरक येतो त्याची रक्कम या ठिकाणी आपण घेतो आणि या फरकाला आपण म्हणतो बाय बॅलन्स सीडी. ठीक आहे. कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स किती आला असेल तो क्लोजिंग बॅलन्स. बघा हा क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटला येतो. कुठे येतो? बॅलन्स शीटला. या ठिकाणी बॅलन्स शीटला म्हणायचं कॅश अकाउंट. जी काय रक्कम इथं असेल क्लोजिंग बॅलन्सची ती रक्कम या ठिकाणी बॅलन्स शीटच्या आउटर साईडला लिहायची. वाटल्यास इथं म्हणू कॅश अकाउंट क्लोजिंग बॅलन्स. ओके, लिहिलं मी या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी समजण्यासाठी. म्हणजे स्टेप नंबर 1 शेवटची संपली. ओके, आता स्टेप नंबर 1 थोडीशी राहिलेली आहे ती बघूया. मग त्याच्यावरून आपल्याला बाकी काही व्यवहार नसतात, एवढेच व्यवहार असतात आणि या व्यवहारावरून आपल्याला फक्त गणित सोडवायचं असतं. अतिशय साधं आणि सोपं हे ऍडमिशन ऑफ पार्टनर आहे, काही अवघड नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे, या ठिकाणी डेबिट साईडची आपण बेरीज करतो आणि क्रेडिट साईडची बेरीज करतो पेन्सिलने. ठीक आहे. तर या ठिकाणी मी म्हणतो यांची डेबिट साईडची बेरीज किती रुपये आले? 100 रुपये. किती आले? 100. ठीक आहे. आणि ही कुठची बेरीज आली या ठिकाणी म्हणू मी 150. किती बेरीज आली? 150. ओके, पेन्सिलने बेरीज करायची. मग मोठी कोणती आहे? 150. मग या ठिकाणी सुद्धा 150 लिहायचं. किती लिहायचं? 150. आणि 150 मायनस 100 फरक किती रुपयाचा येतोय? 50 रुपयाचा. किती रुपयाचा येतोय? 50 रुपयाचा फरक येतो. ठीक आहे. मग या फरकाला आपण काय म्हणतो? टू प्रॉफिट. काय म्हणतो? टू प्रॉफिट. काय म्हणतो आपण याला? टू प्रॉफिट म्हणत असतो. ओके, आणि हा प्रॉफिट ट्रान्सफर करत असतो. बघा वाटलंच तर टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसामध्ये आपण म्हणू शकतो ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या ठिकाणी थोडंसं शब्द लिहायचे आहेत कारण की आपल्या माहितीसाठी असतात. बघा ह्या ठिकाणी जर डेबिट साईडला फरक लागला तर या ठिकाणी आपण
त्याला म्हणतो टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि हा जो प्रॉफिट झालाय हा ट्रान्सफर केला जातो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, या अकाउंटला स्टेप नंबर 2 ला. क्रॉस डेबिटला लागलाय ना फरक, तर आपला कॅपिटलला जाताना क्रेडिटला जातं. मग या ठिकाणी बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसामध्ये वाटलंच तर मी या ठिकाणी म्हणतो प्रॉफिट. हे तुमच्या लगेच लक्षामध्ये येईल. हा प्रॉफिट डिवाइड केला जातो. हा प्रॉफिट जो आहे तो ओल्ड पार्टनर्स मध्येच म्हणजे जुन्या पार्टनर मध्ये फक्त वाटला जातो. वाटलं तर कंसामध्ये म्हणतो डिवायडेड टू ओल्ड पार्टनर्स. ठीक आहे, ओल्ड पार्टनर्स मध्ये वाटत असतो. आता या ठिकाणी आपण थोडक्यात बघू. या ठिकाणी 150 रुपये आले आणि या ठिकाणी 100 रुपये आलं. बघा तर फरक किती रुपयाचा आहे मला बाळांनो सांगा. 50 रुपयांचा फरक आहे. किती रुपयांचा फरक आहे? 50 रुपयांचा. जी मोठी संख्या असेल ती या ठिकाणी आपण क्रेडिट साईडला लिहायची, डेबिट साईडला लिहायची. आणि जी काही फरक या ठिकाणी 50 रुपयाचा आलेला आहे क्रेडिट साईडला, आपण बघितलं डेबिटचा, पण आता समजा क्रेडिट साईडला फरक आलाय, तर अशा वेळी बाय या ठिकाणी म्हणा लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात म्हणा ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, बघा या ठिकाणी जो काही लॉस होतो तो लॉस या ठिकाणी आपण लिहिला. बघा या ठिकाणी आता आपण हा फरक लिहिला. ओके, किती रुपयाचा आला असेल तो काय असेल तो फरक या ठिकाणी लॉस झाला ना आपला लॉस. हा लॉस ट्रान्सफर करायचे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. हा लॉस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचे म्हणजेच क्रेडिट साईडचा जातो डेबिट साईडला. या ठिकाणी लिहिताना टू रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसामध्ये वाटलं असतं लॉस लिहायचा. आणि हा आपण लॉस ओल्ड पार्टनर्स मध्येच घेतो. तिसऱ्या पार्टनरला या ठिकाणी आपण काही देत नाही कारण नवीन आलेला असतो त्या ठिकाणी. या ठिकाणी डिवायडेड टू म्हणू आपण, डिवायडेड टू ओल्ड पार्टनर्स. ओके, ठीक आहे. बघा अशा प्रकारे हे आपलं पहिलं अकाउंट संपलं. ही पहिली स्टेप क्लोज होते. आता आपण येतो दुसऱ्या अकाउंटला. अशा वेळी आपण या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण नेहमी क्रेडिट साईडची बेरीज करत असतो, क्रेडिट साईडची, कारण क्रेडिट साईड मोठी असते. ओके, मग या ठिकाणी डेबिटला पण तेवढीच बेरीज आपण लिहायची. आणि या बेरीजमधून हे रिव्हॅल्युएशन अकाउंटचा जर लॉस झाला असेल तर वजाबाकी करायची. आणि जो काय फरक येतो तो फरक या ठिकाणी तिघांचाही फरक असतो. या फरकाला आपण काय म्हणतो तर टू बॅलन्स सीडी. ठीक आहे, काय म्हणतो टू बॅलन्स सीडी. कंसामध्ये आपण लिहितो डिफरन्स बिटवीन डेबिट अँड क्रेडिट. ओके, डेबिट अँड क्रेडिट. वाटलं असं कंसामध्ये आणखी लिहितो ट्रान्सफर टू. तुमच्या माहितीसाठी लिहितो, ही काय कंसामध्ये लिहायची गरज नाही. ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. ओके, हा फरक जो लागलाय हा फरक ट्रान्सफर केला जातो कुठं? बॅलन्स शीटला. आपलं अकाउंट संपलं, सेकंड स्टेप संपली, क्लोज झाली. अशा वेळी बॅलन्स शीटला यायचं आणि बॅलन्स शीटला या ठिकाणी आपण लिहायचं कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, पहिला, दुसरा, तिसरा. या ठिकाणी पहिल्याची रक्कम जी काय असेल, दुसऱ्याची रक्कम काय असेल, तिसऱ्याची रक्कम जी काय असेल ती या ठिकाणी आपण इनरला लिहायची आणि याची बेरीज आउटरला करायची. संपला विषय. ओके, या ठिकाणी वाटलं असतं कंसामध्ये लिहा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सीडी म्हणजे क्लोजिंग बॅलन्स होता तो आपण या ठिकाणी लिहिला. ओके, मग एवढं सगळं झाल्यानंतर या ठिकाणी लायबिलिटीची बेरीज जी काय येते तेवढीच बेरीज या ठिकाणी असेटची येत असते.
मग अशा वेळी ही दोन्हींची बेरीज, इकडे 100 आलं तर इकडे पण 100च येतं, म्हणजे आपलं गणित अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण फॉर्मॅट स्पेसिमन बघितले आणि हे स्पेसिमन ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर जे होते, पहिली स्टेप नंबर 1 ही रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणू शकतो, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणू शकतो, किंवा दुसरी स्टेप बघितली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बघितलं. ठीक आहे. त्यानंतर बॅलन्स शीट स्टेप नंबर 3 बघितली, बॅलन्स शीट. आणि चौथं या ठिकाणी आपण बघितलं कॅश अकाउंट. सर्वांच्या या ठिकाणी लक्षामध्ये आलं असेल, या सर्वांनी समजून घेतलं असेल. काही शंका असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओ लेक्चर बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.